आम्ही भाड्याने राहत होतो गोरेगावला. त्यावेळेला आय वॉज 8 months प्रेग्नेंट आणि काही कारणामुळे आम्हाला घर सोडावं लागलं. तो ट्रिगर पॉइंट होता माझ्यासाठी आणि अभिजितसाठी की मी प्रेग्नंट आहे, आपल्याला घर बदलायचंय. मी असं एवढं पोट घेऊन घर शोधून सगळं शिफ्टिंग करून, अर्थात माझे मित्रमैत्रिणी फॅमिली होते मदतीला, पण तो जो एक मेंटल इरिटेशन असतं ते त्यावेळेला खूप झालं. आणि त्या क्षणी अभिजितने ठरवलं की मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं. बॉस, फॅमिली महत्त्वाची असते. प्रत्येक वेळा आपल्याला पैशाचीच मदत हवी असते अशातला भाग नाही, पण कोणीतरी त्या क्षणी सांगणारं हवं असतं की हा हे कर, आम्ही आहोत, तू हे कर, म्हणजे हे उडी मार, आपण बघू पुढे काय करायचं ते. ज्या वेळेला मी चान्स घ्यायचं ठरवलं त्याही वेळेला मला दवाखान्यात किती पैसे लागणार आहेत ते आधी जमा करून मग मी चान्स घेतला. सो तेही मी ठरवून तसा मी चान्स घेतला की नाही, अभी मेरे पास पैसा है, मग आता मी हे करू शकते. तसंच घर घेताना सुद्धा की आता आपल्याकडे काय अमाऊंट आहे आणि आपण कितीची उडी मारू शकतो. हॅलो, हाय, नमस्कार. मी मजागल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बरं, या कार्यक्रमाला तुम्ही खूप प्रेम देताय त्यासाठी थँक्यू सो मच. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे हा सगळा कॉन्टेंट आपल्यासारख्या अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जाईल. बरं, आजची घराची गोष्ट नक्की कोणाची आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. उत्तम अभिनेत्री आहे, तिचं घर नक्की कसं आहे चला बघूयात. सो फायनली काय म्हणतात, देवाच्या ठिकाणी जातं बुलावा आता आहे तसं गुरूंच्या घरी आमचा बुलावा आलाय. गुरूंच्या घरी तुझं खूप खूप मनापासून स्वागत. खूप दिवस आपण वाट बघत होतो आणि फायनली तू आलेली आहेस. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. तर चला. येस, ये. सो घरी येऊन बसलेलो आहोत. समिधा गुरूच्या घरी आम्ही आहोत आणि खूप महिने खूप महिने आता करूयात. आमच्या घराचं खूप मोठं काम सुरू होतं. सो ती स्टोरी नंतर सांगते. सो फायनली या घरात बसलोय आणि फार सुंदर घर आहे. सगळ्यात जास्त घर मला एकाच कारणासाठी आवडलं की मुंबईत जेव्हा घरात पाळणा असतो किंवा घरात एखादा झोका असतो ना, त्या घरात गेल्यावर मला आपोआप बरं वाटतं की अरे किती लकी लोक आहेत. आणि आपण जेव्हा नागपूर सारख्या ठिकाणी जिथे घरं मोठी मोठी असतात आणि अंगणात पाळणे असतात, मग त्यानंतर असं मुंबईत घरात पाळणा असणं हे एक असं ड्रीमच असतं. पण येस, ते छोटंसं का होईना फुलफिल झालं. अगदीच. पण आपल्या शोचं नाव आहे माझ्या घराची गोष्ट. समिधा, या घराची गोष्ट काय किंवा कशी सुरुवात झाली? या घराची गोष्ट म्हणशील तर मी हे घर ॲज अ प्रोग्रेस असं घेईन. कारण आमचं पहिलं घर याच सोसायटीमध्ये आहे जे आता रेंटवर आहे. आणि ते घर घेताना जे म्हणतो ना आपण की स्वप्न पूर्ण होणं, तर ते फिलिंग तेव्हा जे होतं तेच याही घराला होतं. कारण ते 1 BHK होतं आणि असं होतं की आपण कुठेतरी मोठ्या घरात जाऊया, कारण सगळे आम्ही एकत्र राहत होतो आणि जागा पुरत नाही एका पॉइंटला, ते सगळं होतंच. आणि प्रोग्रेस करायचं आहे, मग काय करायचं या लेवलला असताना या विचारातनं झालं की ते ठेवून बघूया होत आहे का, पिंच पडेल, पण लेट्स सी. तर असं करत करत मी आणि अभिजितने थोडंसं डिस्कस करत हिंमत केली, रिस्क घेतली. अँड देन आम्ही शोधत होतो घरं. अँड आजूबाजूलाच हवं होतं, कारण एरिया सोडायचा नव्हता. आपण म्हणतो तसं सगळे लोक लागलेले असतात आपले जवळचे, किंवा शाळा असते, तर ह्या सगळ्यामुळे एरिया हाच हवा होता. आणि काय म्हणे अगदी लकीली आमच्याच सोसायटीमध्ये मला हे घर मिळालं आणि इट वॉज इन अ व्हेरी रॉ कंडिशन. पण माझं नेहमीचं असं असतं की मी पहिलंही घर घेतलं तेव्हा आणि हे दार उघडून जेव्हा मी आत आले,
हे घर आहे आपलं. ओके, एवढंच. तेव्हा अजिबात म्हणजे तू बघितलं असतंस त्यावेळेला तर तू म्हटलं असतं काय नाही, अच्छा नाहीये टाईप्स इतकं. कारण रॉ फ्लोरिंग, भिंती अशा एक काळवंडलेल्या, कोणीच राहत नव्हतं, रिकामं होतं आणि सोसायटी जुनी होती त्याच्यामुळे इथे कोणीच राहत नव्हतं. लाईक पण नाही, आय एम फिलिंग की दिस माय होम, ही मला वाईब येते. सो मला वाईब वर दोन्ही वेळा असं झालं की हे आपलं घर आहे आणि मग देन आय मेड इट आपलं घर. अगदीच. पण जेव्हा आपण घर घेतो किंवा काय म्हणतो की अभिजित आपण घर घ्यायचंय किंवा समिधा आपण घर घ्यायचंय, हे तुमच्या दोघांमध्ये डिस्कस, लेकीचा केवढा हातभार असतो या सगळ्या डिस्कशन मध्ये किंवा या डिसिजन मेकिंग मध्ये ओव्हरऑल? खूप असतो. फ्रँकली या घरात तर ती तशी समजूतदार होती, मोठी होती, त्याच्यामुळे तिला दाखवून सगळ्या घरांमध्ये तिला नेऊन की हे आवडतंय का, ते आवडतंय का. आणि शी इज ऑल्सो ना वाईब. मला इतके छान छान घर होते काय काय, मला हे आवडलं, इथे कसं तरीच वाटतंय, तर दॅट कसं तरी वाटतंय किंवा मला इथे पॉझिटिव्ह नाही वाटत आहे, असं हे तिला जे फील होतं. म्हणजे इट्स सरप्राइझिंग की ह्या वयात हे फील होणं, इट्स व्हेरी गुड. पण या फिलिंगला पण आम्ही नाही, तू सांगत असशील तर आपण नको करूयात. बट वेन वी केम टुगेदर 3 of us, तर इथे आल्या आल्या आमचं असं झालं की हा आई मला हे आवडलंय. तर मला असं झालं ओके, काहीही नसताना, रॉ असताना पण मी जे म्हटलं की ते एक फिलिंग येणं आणि ते एक पटकन त्या क्षणी जाणवणं की इथे आपण राहू शकतो, तर ते इथे राहू शकतो मला फिलिंग होतं. तर ते तिचंही कन्सिडर केल्या गेलं. आणि पहिलं जे घर घेतलं होतं त्यात तर तीच कारणीभूत होती, कारण लहान होती, बाळ होती, छोटी होती आणि आम्ही भाड्याने राहत होतो गोरेगावला. त्यावेळेला आय वॉज 8 months प्रेग्नेंट आणि काही कारणामुळे आम्हाला घर सोडावं लागलं. त्यांनी घर भाड्याने दिलं दुसऱ्यांना किंवा जे काही, तो एक असं ना ट्रिगर की तोपर्यंत जरा नीट चाललेलं असतं, आपण भाड्याच्या घरात राहत असतो, कमावत असतो आणि मिळेल ते काम थोडं 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 करत असतो. पण तो ट्रिगर पॉइंट होता माझ्यासाठी आणि अभिजितसाठी की मी प्रेग्नंट आहे, आपल्याला घर बदलायचंय. मी असं एवढं पोट घेऊन घर शोधून सगळं शिफ्टिंग करून, अर्थात माझे मित्रमैत्रिणी फॅमिली होते मदतीला, पण तो जो एक मेंटल इरिटेशन असतं ते त्यावेळेला खूप झालं. आणि त्या क्षणी अभिजितने ठरवलं की मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं, बॉस काही झालं तरी स्वतःचं घर पाहिजे, जिथून कोणी जा म्हणायला नको. सो ते जे फिलिंग होतं तो एक ट्रिगर पॉइंट आम्हाला दुर्वाच्या जन्माच्या वेळेला तो आला आणि तिच्या पायगुणाने आम्ही त्या घरात तिला घेऊन गेलो डायरेक्ट. सो मला असं वाटतं की त्या आणि या दोन्ही घरांची सुरुवात तिच्याचमुळे झाली. अगदीच अगदीच. आणि गप्पा होणारच आहेत. घराची छोटीशी झलक, आम्ही टूर पण करणार आहोत, पण एक छोटी झलक बघून घ्या चला. घर पाहिलंय तुम्ही, छोटीशी झलक आहे आय नो, पण कसं वाटलंय आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. परत त्याच गप्पा सुरू होत्या की मुंबईत स्वतःचं पहिलं घर आणि देन टू म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये असल्यानंतर मी मान्य करू शकते की घर घेतलं. आपल्या फील्डमध्ये जिथे आज काम, एक्झॅक्टली आज काम आहे, उद्या नाहीये, आज तुला हे आला, चेक आला, उद्या प्रोड्युसरने समजा पैसे थकवले, पैसे नाहीये, सेम अभिजितचंही काम आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये मुंबईत एवढी मोठी उडी घेणं
कोणाचा बॅकअप होता पाठी किंवा जे काही होतं? बॅकअप म्हणशील तर सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या फ्रँकली, कारण फॅमिली महत्वाची असते. प्रत्येक वेळा आपल्याला पैशाचीच मदत हवी असते अशातला भाग नाही, पण कोणीतरी त्या क्षणी सांगणारं हवं असतं की हा हे कर, आम्ही आहोत, तू हे कर, म्हणजे हे उडी मार, आपण बघू पुढे काय करायचं ते. तसं अभिजितचे आई बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत या बाबतीत, की तुम्ही प्रोग्रेस करता आहात, म्हणजे असं नाहीये की तुम्ही काहीतरी त्रास सहन करून हे करतात, तुम्ही पुढची पायरी आयुष्यात गाठतात, तर त्याच्यासाठी हा थोडासा त्रास, थोडासा पिंच तुम्हाला सहन करावाच लागणार, कारण ते स्वतः तसेच मोठे झाले, त्यांनी स्वतः नागपूरला जे काही निर्माण केलंय त्यांनी तसंच केलंय. माझी आई पण, कारण सेल्फ मेड आहे स्वतः, म्हणजे आईने आम्हाला दोघींनाही शिक्षण स्वतःच्या भरोशावर दिलं. बाबा होते तोपर्यंत आणि त्यानंतरही तिने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं. सो आमच्या घरचे लोक आणि माझे फ्रेंड्स पण, माझे सगळा मित्रपरिवार, जेव्हा आम्ही असं डिस्कस करायचो की असं करतोय यार, जमेल का, अरे जमेल, काय होणार, फार फार तर ज्यादा ज्यादा क्या होगा, ज्यादा ज्यादा क्या होगा म्हटल्यानंतर ही जेव्हा 10 माणसं आपल्याला दिसतात, त्यांचे चेहरे दिसतात, त्यावेळेला असं वाटतं की हा चलो यार करके देखते है, ज्यादा ज्यादा क्या होगा देख लेंगे. मला वाटतं हा सपोर्ट खूप महत्वाचा होता ह्या सगळ्या लोकांचा, आणि ही रिस्क घेतली आणि देन इट इज गोइंग वेल, आय होप. अगदीच. पण जसं आपलं बोलणं झालं की त्या घरातून जायला सांगितलं की तुम्ही नाही राहू शकत, तर तेव्हा एक तुमच्या दोघांमध्ये आलं की आता घर घेतलं पाहिजे. मग ते घर घेताना जेव्हा पहिल्यांदा चावी हातात आली किंवा पहिल्यांदा त्या दारावर गुरु ही पाठी लागली किंवा ज्या स्वतःच्या नावाची पाठी लागली, पहिल्यांदा कोणाला फोन केला किंवा या व्यक्तीला मला आधी सांगायचं, असं काय झालं? त्या क्षणीचं तर मी काय म्हणूया फिलिंगच सांगू शकत नाही, कारण फ्रँकली मुंबईत आल्यानंतरची ना माझी खूप छोटी छोटी स्वप्न होती. म्हणजे मी बरेच इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं, पण अगदी माझं पहिलं स्वप्न होतं की मला ग्रॉसरी घ्यायची आहे विदाऊट काय म्हणूया पैसे न मोजता. इतकं छोटं स्वप्न होतं. म्हणजे मला काम मिळेल किंवा मी हिरोईन होईन वगैरे हा मुद्दाच वेगळा होता, पण द बॅकग्राऊंड आय केम फ्रॉम, तिथे इकॉनॉमिकली जो आपल्याला त्रास होता, किंवा आपण छोट्या शहरातनं येतो, नागपूर जरी शहर मोठं असलं तरी आम्ही जे काम करत होतो त्यातनं मिळणारं इकॉनॉमिक स्टेटस हे वेगळं होतं, आणि मुंबईत सर्वायवल. तर ही छोटी छोटी स्वप्न, आणि त्यानंतर मग ज्या वेळेला घर घ्यायचा तेव्हा विचार केला होता, तेव्हा म्हटलं होतं की हे नाही होणार यार, हे कसं होईल. पण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की नाही. पण अगेन मी म्हटलं तसं फॅमिलीचा सपोर्ट होता, आणि मला आठवतं 1 जानेवारी 2011 त्या घराची 1/1/1ला अशी चावी हातात आली, अँड आय क्राईड अँड हाव. कारण ते घर मला माझ्या मुलीसाठी खूप महत्वाचं होतं, की जसं आपण म्हणतो की तिचं हक्काचं झालं ते, की इथून पुढे तिला हे टेन्शन नसणार की जसं आपण आपले आई वडील आपल्यासाठी काय करून ठेवतात हे माहिती आहे की सगळेच जण करतात, पण इट मॅटर्स की तुम्ही तुमच्या मुलांना काय लाईफ देता किंवा किती सिक्युरिटी देता. तर त्याचं ना एक बॅक ऑफ द माइंड खूप प्रेशर कमी असतं मग जगताना. तर म्हणून मला असं वाटलं की ते झाल्यानंतर मला पहिलं असं झालं की हे तुझं आहे. आणि अर्थात पहिला फोन काय किंवा पहिलं हे माझ्या आईला खूप आनंद झाला. जसं अभिजितचे आई बाबा सपोर्टिव्ह होतेच, तर माझ्या आईचं खूप स्वप्न होतं की नागपुरात सुद्धा तिचं स्वतःचं घर असावं, जे की पॉसिबल झालं नाही. पण जेव्हा मी हे घर घेतलं त्यावेळेला तिला ते फार हे वाटलं की म्हणजे तिने घेतल्यासारखं फील आलं तिला, की माझ्या मुलींनी माझं स्वप्न पूर्ण केलं. मी काय किंवा ताईनी काय, नागपुरात जरी घर नसलं तरी मुंबईत येऊन या दोघींनी त्यांची घरं घेतली. सो मला असं वाटतं की ते पहिलं फिलिंग माझ्या आईचं खूप महत्वाचं होतं. अगदीच. आणि म्हणजे घर घेणं ही फार मोठी गोष्ट आहे, आणि म्हणूनच हा कदाचित सेगमेंट मी सुरू केला असेल. म्हणजे प्रत्येक घराची एक गोष्ट असते, आणि प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं कुठेही गेल्यानंतर. जसं मी तुला बऱ्याच घरांबद्दल सांगितलं. आता काय होतं माहितीये, घर घेणं एक गोष्ट आहे, घर सजवणं याच्यासाठी वेगळं लोन काढावं लागतं. आपण म्हणतो ना, म्हणजे मूल जन्माला घालणं सोपं आहे, पण त्याचं पालन पोषण करणं कठीण आहे. अगदीच झालंय आता. हो, म्हणजे घर आता कोणीही घेतं, आता ठीक आहे चला घर घेतलं, करेक्ट, पण आता ते सजवणं जे असतं त्यासाठी एक वेगळा बँक बॅलन्स लागतो, वेगळा अकाउंट लागतं बँकमध्ये. सो ते घर कसं सजवलं ते आता आपण बघणार आहोत. चल दाखवशील? येस प्लीज. चला. अगदी मिनिमल सजवलेलं आहे, कारण मला खूप साधेपणा आवडतो म्हण, किंवा असं घर पाहिजे की ज्याच्यामध्ये आल्यानंतर मला घरगुती वाईब आली पाहिजे, की इथे यायचंय मला, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. सो साधं सिंपल घर आहे, तुम्हाला दाखवते. येस. आणि सुरुवात आपण किचन पासून करूया. येस.
सो मला या घरात आवडलेला हाच तो झोका आहे जो मला फार आवडलाय. म्हणजे मला तो हवाचा होता. म्हणजे असं विचारतात ना की हम लगा सकते हैं ना. हा नाही, मी लगा सकते वगैरे नाही, मेरे को लगाना है, अभी क्या करना है. मग आम्ही इथे भिंत जी होती ती तोडली आणि ज्या वेळेला हे सगळं तोडलं होतं काम, कारण इतक्या खाली झोका लागत नाही. त्याच्यामुळे मी पिलर मध्ये त्याचे सगळे ते अँकल्स टाकून घेतले जेव्हा मी काम केलं तेव्हा. म्हणजे लावेन नाही तर नाही लावेन, पण मला त्याची सोय करून द्या तुम्ही. सो हे माझं ठरलं होतं की मला घरात एक छोटा आपण म्हणतो ना कॉर्नर असतो, तर ही माझी टीव्ही बघण्याची जागा आहे, माझी वाचन करण्याची जागा आहे, किंवा असं टाइम मला आवडते जागा. आई आणि आमच्याकडे असं अल्टरनेट भांडत असतो, दुर्वा, माझी आई, अभिजित, असे सगळे या जागेवर बसण्यासाठी असे. झालं तुझं, आता मी बसतो जरा. पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट काय माहितीये, घरात झोका असेल ना त्याचा कधीही त्रास होत नाही. कधीच नाही. म्हणजे मी प्रत्येक घरात बघितले झोक्याचा कधीच त्रास नव्हतो. मध्ये मला माहितीये तो मध्ये तरी पण त्याचा त्रास नसतो. पण तो आता इतका सवयीचा झालाय. आपल्या घरातला असतं ना व्यक्तिमत्वाच्या मध्ये मध्ये करतं, पण तरी सवयीचा होता तसा आमचा झोका मध्ये असला तरी. आणि जेव्हा नको असेल तेव्हा विचारायला काढून ठेवतो कॉर्नर. येस, अगदीच. आणि प्रत्येक घरात आपली एक टच देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करतो. हे पेंटिंग समिधाने केलेत आणि मला पेंटिंग बद्दल जरा सांगशील प्लीज. या पेंटिंगचं म्हणशील तर मी असं ठरवलं होतं की माझ्या घरामध्ये काहीतरी माझ्या हातनं मी बनवेन, पण मला पेंटिंग करता येतं हे मला माहित नव्हतं. आणि लॉकडाऊन मध्ये दुर्वाला शिकवायला म्हणून मी असं कोंचला हातात घेतला आणि ट्रायड इट. पण मे बी जेनेटिकली, कारण माझे बाबा, काका, ताई सगळे असे पेंटिंग छान करतात, त्याच्यामुळे मला ते आलं. पण ते नाही डिसाइडेड की आपल्या घरी आपण आपलं काहीतरी लावूया. सो हा मला पर्सनल टच द्यायचा होता, जे की हे फार सुंदर केले आणि ते सुदैवाने जमले आणि ते लावण्यासारखे झाले म्हणून ते लावले गेले. पण किती भारी आपल्या घरात एका भिंतीवर आपलं आर्ट आहे. येस, जसं हा माझा कॉर्नर आहे. किती भारी. आपण किचन कडे जाऊया, जो मे बी तुझा. आणि मला झाडं आवडतात म्हणून. हो, मी त्याच्याकडे येणारच होते. तू फार छोटी छोटी झाडे आहेत घरात. प्लीज या, मला आता असा वाला फील आलेला आहे. हे आमचं किचन. सो प्रत्येक स्त्रीसाठी किचन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तू बाकीच्या ठिकाणी उभी राहून काम नसेल करून घेतलं, पण किचन मध्ये असं होतं की असंच राहणार, हे पाहिजे, मला इथे हे हवंय, या हिशोबानेच मी केलं. कारण फ्रँकली सांगू, किचन म्हणजे जसं आपण कॉर्नर म्हणतो तसं किचन पण माझी आवडती जागा आहे. कारण मला कोणी खायला घरी असेल तर मला बनवायला फार आवडतं. म्हणजे जरी मला रोजचा वरण भात भाजी पोळी स्वयंपाक करायला आवडत नसला तरी आय लव्ह टू कुक. आणि दुर्वाला नॉनव्हेज आवडायला लागलं तेव्हापासून मी शिकले. अदरवाईज मी बघतही नव्हते आणि हातही लावत नव्हते. पण आता असं झालंय की आता सगळे माझ्याकडे माझ्या हातचं सावजी खायला येतात किंवा फिश खायला येतात. सो मग मला असं झालं की मला किचन तर मोठं लागतं. आणि नागपूर साईडला आमचे किचन एवढेसे नसतात, त्याच्यामुळे गणपती तसे 4 जण बसून काहीतरी मोदक करतात आणि किचन मोठं पाहिजे. मला हे स्पेशियस असं हवं होतं, जे मी करून घेतलं माझ्या हिशोबाने. पण असं तुला अशी लुडबुड किती आवडते इतरांची? अजिबात नाही. मी एकटी स्वयंपाक करत असेल तर मी 50 माणसांचा स्वयंपाक एकटी करेन. पण प्लीज तुम्ही मला असिस्ट करू नका, कारण मला ते लवकर होतं आणि माझं काम असं चटचट होतं. त्याच्यामुळे मला मावशी असेल तर मी मावशी एकट्या करतात, मी असेल तर मी एकटी करते स्वयंपाक. अभिजित किती हेल्प करतो किचन मध्ये? करतो. म्हणजे ज्या वेळेला काय म्हणे आपण त्याला काही कार्यक्रम असेल त्यावेळेला असिस्ट करतो, किंवा मी जर एखाद्या वेळेला शूटिंगवरनं उशिरा येणार असेल, आता तर मावशी आहेत संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायला, पण जेव्हा नव्हत्या त्यावेळेला तो संध्याकाळी वरण फोडणीला टाकणं किंवा खिचडी लावून घेणं. पोळ्या नाही येत पण बाकी सगळं तो दुर्वाला. सकाळी पण मी कधी कधी जर शूटिंगला लवकर गेले तर ऑमलेट बनवून देणं किंवा तिचा डबा भरून देणं. सो येस, ही हेल्प्स अ लॉट. त्याच्यामुळे दोघं मिळून सांभाळतो. अगदीच. आणि आता आपण किचन मध्ये आहोत, सो समिधाच्या हातची ही डिश मिस करू नका असं जर तुला सांगायचं असेल तर ती डिश कोणती, की ही फक्त या जगात मीच बेस्ट बनवते असं? आता मला माहिती नाही, पण अभिजित असं म्हणतो की तुझ्या हातचं पिठलं खूप छान होतं. ओके. सो ते असावं. आणि माझ्या सासूने शिकवलेली शेव आमटी असावी. आणि नुकतंच शिकलेलं माझ्या दुर्वासाठी चिकन असावं. सो डोंट मिस इट नेक्स्ट टाइम आला तर. पण लेकीसाठी चिकन बनवणं किंवा चिकनला पहिल्यांदा हात लावणं काय फिलिंग होतं? किंवा किती खिलाडीवाला फिलिंग होतं. कारण
कारण मी कधी पाहिलंही नव्हतं आणि मी खातही नव्हते आणि हात बीत तर दूरच. त्यामुळे पहिल्यांदा फिश धुतली तेव्हा ती अशी, चिकन धुतलं तेव्हा ते असं, आणि ते मग हळूहळू मग आता भरवा फिश भरताना व्यवस्थित खाते आता, हळूहळू खायला लागले आता. काय खाल्लंच पहिलं बटर चिकन, आय लाईक इट ना, आणि बोंबील. त्याच्यामुळे ह्या 2-3 गोष्टी ज्याच्यात काटे नसतात, ज्याच्यात हाडं नसतात, मला कळत नाही तसं मी खाते नॉनव्हेज. फार मस्त. आणि मला या घरातला फ्रीज पण फार आवडला. याच्याकडे प्लीज तुम्ही बघा. किती आवड आहे तुला फ्रीज मॅग्नेट? मला खूप, तरी 2-4 तुटले आणि हरवले किंवा कोणी कोणी नेले, पण मी जिथे जिथे गेले आहेत असं हे बालीचं आहे किंवा हे पण बालीचं आहे, दुबईचं आहे, फेरारी वर्ल्डचं आहे, हे पण दुबईचं आहे, हे मला वाटतं चंदीगडचं आहे. हे माझ्या मैत्रिणींनी हँडमेड केलेलं आहे. जान्हवी घुसपुरीकर म्हणून आहे हे, आणि हे हँडमेड आहे. हे आत्ता कुठेतरी आम्ही गेलो होतो तिथलं आहे. हे माझ्या मावशींसाठी आहे, बिकॉज आय जस्ट फील की ग्रॅटिट्यूड आहे मला त्यांच्यासाठी. सो काय मला सांगायचं असेल तर मी त्यांना लिहून ठेवते. आणि हे माझं आवडतं, नुकतंच मी घेतलंय, पण आपला हा श्लोक खूप महत्वाचा आहे आपल्या किचनसाठी. आणि आमच्या किचनमध्ये गर्ल पॉवर आहे. खूप मस्त. आता आपण जातोय समिधाच्या बेडरूम कडे, कारण का ते बेडरूम फार स्पेशल आहे. मुंबईमध्ये फार कमी ठिकाणी मी असं इंटिरियर बघितलंय. सो प्लीज जाऊया. येस. आणि जर तुम्हाला आमचं फूड आवडलं तर रिअली येस, इथे लिहिलंय मी, पण ते रोज आणि मग नवीन नवीन काय काय लिहिते मी त्याच्यावर. किती भारी, मला आवडलंय. हा माझा काय म्हणूया आपण म्हणतो ना बोर्ड आहे, तर मला काही लिहायचं असेल किंवा काही दुर्वासाठी सुविचार असतील तर इथे हॅलो लक्ष दे, हॅलो. किती भारी असं लिहिलेलं आहे, इफ यू लव्ह फूड प्लीज रिंग द बेल. करेक्ट. अरे खूप डोकं लावलं संविधाने. म्हणजे याच्यावरून मला कळतं की घर तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होतं. आणि माझी महत्वाची जागा ही होती की मला खूप हवं होतं देवघर छान असं, आणि व्हाईट हवं होतं आणि साईडला हवं होतं, जेणेकरून मी आपले बसून पूजा करू शकेन. बिकॉज आय लव्ह टू डू माय मेडिटेशन किंवा पूजा. सो मला असं वाटतं की हा पण एक आवडता कॉर्नर आहे आमच्याकडचा सगळ्यांचाच. किती भारी, किती मस्त. चला. येस चला. इकडे ना, ही आहे माझी बेडरूम, हुलजा सिमसिम. सो जसं मी सांगितलं तसं बैठी काय म्हणतात, भारतीय बैठक आहे. आणि खाली म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला खाली झोपायला छान मजा येते, आवडतं. तर बेड तर अनेक वर्ष होताच, म्हणजे सगळीकडेच असतो. पण हे आम्ही मुद्दाम बनवून घेतलं, कारण मी जसं म्हटलं तसं माझ्याकडे खूप पाहुणे येतात आणि अनेक लोक राहायला पण येतात. आणि खूप भावंड, आमच्या वहिन्या, बहिणी, आईकडचे, माहेर सासरकडचे सगळे असतात. मग त्यावेळेला वी फोल्डेड आणि आम्ही इथे सगळ्या गाद्या टाकतो, मग आम्ही आणखी हे सरकवून इकडे पण गाद्या टाकतो. सो आम्ही एकाच रूम मध्ये असे सगळे चिल आउट करत असतो. म्हणून मला असं हवं होतं इंटेरियर की जे मी माझ्या हिशोबाने मूव्ह करू शकेन. सो म्हणून हे या पद्धतीचं आहे. ॲज यू सी द कलर्स खूप पेस्टल आहेत, व्हाईट, ग्रेज, रेड मला एलिमेंट आवडतो, सो लिटल रेड. आणि ही पण आमची आवडती जागा आहे, बिन बॅगवर बसून आम्ही एकमेकांशी गप्पा मारत असतो इथे. किती छान. पण हे फार सुंदर केलंय. पण हे डोकं कोणाचं आहे? हे आमच्या दोघांचे, कारण जागा हवी होती आणि अशी बेडरूम छोटी असल्यामुळे असं हवं होतं की आपल्याला फिक्स पलंग केला तर असं होईल की मग हीच एवढीच जागा वावरायला मिळते. करेक्ट. मग ही फोल्ड केल्यानंतर दुर्वा कॅन कम इन आवर रूम अँड स्लीप विथ अस, किंवा आणखी काही मला व्यायाम करायचा असेल, काही प्रॅक्टिस काही व्हिडिओज करायचे असतील, सो मी माझ्या स्पेसमध्ये पण करू शकते. मग ते असं फर्निचर पाहिजे की आय कॅन मूव्ह एनी वेअर. म्हणून ही आयडिया केली. सो ते तुमच्या चौघींचे व्हिडिओ जे असतात ते कुठे होतात? म्हणजे बेसिक इथे पण झाले, तुम्ही मॅड व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, त्यात पडदे वेगळे आहेत, पण हे इथे झालेलं आहे. मग ही सगळी गादी उचलून इकडे तिकडे फिरवून इथे खूप सारे व्हिडिओ शूट झालेले आहेत, बाहेर झालेले आहेत. आणि खूप लोकेशन एक्सप्लोर झालं की मग एकमेकींकडे जाऊन करतो. परफेक्ट. ते तर हो, ते जन्मसिद्ध हक्क आहे. ओके, ग्रेट. खूप मस्त आहे घर. आणि काय म्हणतात, जसं तू फोनवर बोलली की फार थोडं थोडं सामान आहे, पण मला नाही वाटत आहे, कारण का ते इतक्या छान पद्धतीने तू ठेवलंयस
असं पाहिजे ना, अंदर कुछ भी रहे. बाहर ऍक्च्युअली मला ओसीडी आहे थोडाफार, त्याच्यामुळे मला असं ऑर्गनाइज्ड वस्तू फार आवडतात. मग त्याचा त्रास पण घरच्यांना होतो, मग थोडी चिडचिड पण होते, पण समहाऊ मला खूप ऑर्गनाइज लागतं. त्याच्यामुळे मी सगळी जागा करून ठेवली आहे की हे इथेच राहिलं पाहिजे, मग ते इथेच राहिलं पाहिजे. हे माझं ज्वेलरीचं कपाट असेल किंवा माझं ड्रेसिंग मध्ये सामान असेल तर मग ते तसंच राहिलं पाहिजे. लेक किती पसारा करते? खूप. दोघंही व्यवस्थित पसारा करतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की पांघरुणाची घडी करायचीच कशाला जर ते रात्री घ्यायचे अंगावर परत तर. ऍक्च्युली येस, नाही पटत. आणि मला चादरीवर कशी क्रीज पण आवडत नाही, तशी सरळ क्लीन लागते, अशी स्ट्रेट इस्त्री केल्यासारखी. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हे ॲबनॉर्मल आहे. तर माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं की ज्यांना काहीच येत नाही त्यांना आवरसावर करता येते. ग्रेट. सो माझ्या आवरसावरीचे सगळे हा माझा प्रोमो असेल, ज्याला काहीच येत नाही त्यांना आवरसावर करता येते. खूप मस्त. तुझा एक आवडता कोपरा आहे हॉलमध्ये, तो मला बघायचा आहे आणि तिथे आपण गप्पा मारणार होतो अजून. सो हा आवडता कोपरा आहे आणि का नसावा? येस, हा आपल्याला दिसतोय तसं छान अप्रतिम अशी ओपन खिडकी आहे. बेसिकली मी ना वाड्यात लहानाची मोठी झाले नागपूरला, त्याच्यामुळे तिथे पण अशा ना खिडकीत बसायला मला खूप आवडायचं. खिडकीत बसणारी मुलगी, अंगण, झोपाळा. सो मला असं वाटतं की कुठेतरी ते ना तुझ्या लहानपणाशी कनेक्ट करतं की तुला कुठल्या जागेवर कम्फर्ट मिळतो. म्हणून मग ते असं ही मोकळी जागा म्हण किंवा झोपाळा म्हण किंवा अशी मोठी मोठी खिडकी म्हणतं, मला असं वाटतं की ते फॅसिनेशन हे कुठेतरी तुमच्या लहानपणात दडलेलं असतं. म्हणून मला माझा हा कोपरा खूप आवडतो की जाणारी येणारी लोक दिसतात आणि छान हिरवळ आहे. पण तुझ्या मनातून ती नागपूर गेलं नाही ना अजून की असं? नागपूर म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण त्याला, तिथल्या आठवणी, तिथे जे आपण वाडा संस्कृती जी आता हळूहळू नाहीच आहे ती, किंवा तिथे घालवलेले ते मोकळेपणातले दिवस जे असतात ते जास्त घर करून अजूनही आहेत लहानपणातले. सो आय थिंक चाइल्डहुड मेमरीज नाही जात लवकर. अगदीच. पण मला ना अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या आयुष्यात ना आपण फार एक स्टेप पुढे नेहमीच जात असतो. प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिन्याला एक स्टेप आपण प्रोग्रेस करत असतो. आयुष्यात अशी मंडळी आहेत की हो दुसरं घर किंवा एक असतं ना, जेलस नाही म्हणत मी त्यांना, पण एक असं ना की अरे बापरे दुसरं घर किंवा अगदीच असतील. आणि मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की एव्हरीथिंग हॅज अ ब्लॅक अँड व्हाईट साईड, ग्रे साईड प्रत्येकाची आहे. सो मे बी ते असं असेल की त्यांना कोणाला मुद्दामून ते जेलस व्हायचं आहे अशातला भाग नाही, पण कुठेतरी विचार येत असणार. आणि मला असं म्हणायचं की का नसावे. आणि मी अशी व्यक्ती आहे की मुळात आय लव्ह टू बी पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे मी कोणाचा इतरांचा विचार करत नाही. आत्ता माझ्यासाठी काय योग्य आहे तर मी त्याच्यात जगते आणि माझ्याकडनं कोणाचं वाईट होऊ नये हे बघते. सो मला असं वाटतं की ही माणसं असलेली उलट बरी. म्हणजे आपल्याला कळतं की अच्छा ही यहाँ से निगेटिव्हिटी आ रही आहे, मग आपण जरा थांबतो किंवा त्याला अटॅक करण्यासाठी आपण जास्त पॉझिटिव्ह होतो आणि पॉवरफुल होतो. तर मला असं वाटतं की हे लोक असले नसले तरी तसा काहीच फरक पडत नाही. आणि म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी, सो असले तरी काही हरकत नाहीये. आपण त्यांना कसं ट्रीट करतो ते महत्वाचं आहे. अगदीच. पण या घरातली सगळ्यात माझी अजून एक आवडती गोष्ट आहे ती म्हणजे तुझी नेम प्लेट. ज्याची एक स्टोरी आहे आणि तू सांगशील, पण ती नेम प्लेट फार सुंदर आहे आणि त्याचं नाव नाही आहे, त्यात फक्त गुरु लिहिलंय. येस, कारण आपण म्हणतो तसं नावातच आहे आमच्या सगळं काही गुरु. आणि मला ती नेम प्लेट, मला स्वतःला प्राजक्ताची फुलं फार आवडतात. माहिती नाही, ते फॅसिनेशन. अगेन मी म्हटलं तसं आमच्या घरी वाड्यामध्ये प्राजक्ताचं झाड होतं आणि मी अशी ती फ्रॉकच्या उंजळीत प्राजक्ताची फुलं रोज वेचायचे आणि देवाला व्हायचे. त्याच्यामुळे ती चाइल्डहुड मेमरी फार असल्यामुळे मला भयंकर आवडतात. पण इथे कुठे प्राजक्ताचं झाड लावणार, मग दाराबाहेर प्राजक्ताचं झाड नाही तर निदान नेमप्लेट असावी असं माझं मी घर घेतलं तेव्हा ठरवलं होतं. आणि आय वॉज सर्चिंग, तर ती नेमप्लेट माझ्या नंदेनी बनवली आहे, विदुला पाठक म्हणून आहेत, तर त्यांनी ती बनवली आहे. आणि त्यांचं अनुराधा क्रिएशन्स म्हणून त्यांची साईट आहे इन्स्टावर. सो मी तिला सांगितलं की मला अशी नेमप्लेट हवी आहे, मी शोधते कशाला, मी बनवते. म्हणलं तुला येते? नाही. ती हे सगळं क्रिएटिव्ह काम करते, आर्टचं तिचं सगळं, ती सगळं विकते पण, सगळं बनवते पण ती ही जी फुलं होती छोटी छोटी आणि ही जी हा जो पॅटर्न होता तो ती माझ्यासाठी शिकली. किती छान.
आणि त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते सगळं माझ्यासाठी ती शिकली आणि मला ती प्लेट मी तुला बनवून देणार असं तिने मला प्रॉमिस केलं होतं. आणि जेव्हा ती मी बघितली आय वॉज लाईक, म्हणजे मी ही इमॅजिन नव्हती केली, इतकं सुंदर इमॅजिन नव्हतं केलं. आणि ते असे त्या याच्यातनं पडणारी ती फुलं, सो मला असं वाटतं की माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मी जसं म्हटलं की जसं निंदक असतात तसे हे विचार करणारे पण असतात की घरात आल्या आल्या जर मला त्या याच्यामुळे स्माइल मिळत असेल तर मग अशी लोक पण आपल्या आयुष्यात आहेत. आणि मला वाटतं की विदुलाताईचे खूप आभार आहेत की तिने हे सगळं माझ्यासाठी केलं आणि आज तिच्यामुळे मला आवडणारं प्राजक्ताचं झाड म्हणा किंवा प्लेट म्हणा माझ्या दाराबाहेर आहे. किती मस्त. आणि प्रत्येक माझ्या प्रश्नांच्या तिच्या उत्तरात नागपूर, अंगण, वाडा हे शब्द येतात, त्याचा मला फार आनंद आहे की तू. बरं, मी विदुलाताईचं नाव चुकीचं घेतलं, तिचं आडनाव विदुलाताई पेंडके आहे. आम्ही हे ठेवू. जो मला फार आवडलं की तू नागपूर, काय म्हणतात, तुझ्या घरात नागपूर आहे, एक वाईब आहे. म्हणजे काय म्हणतात, फ्रँकली सांगू, आमच्याकडे तिकडे ना खूप आगत स्वागत करायची पद्धत आहे, म्हणजे जबरदस्तीवाला आगत स्वागत आहे. म्हणजे जात असेल माणूस, अंगण आहे ना, मोठे मोठे अंगण असतात आणि बाहेर लोक बसलेले असतात, त्याच्यामुळे समोरून हा जात असेल, अरे कुठे आला, ये चहा पिऊन जा. अरे नाही प्यायचंय त्याला चहा, नाही तरी चहा पिऊन जा. त्याच्यामुळे किमान 10 ते 12 वेळा घरात चहा होतो आणि 10वा-12वा चहा घाणेरडा होतो. पण हे आगत स्वागतवाली जी पद्धत आहे आणि जो घरात मोकळे ढाकळेपणा आहे तो मला वाटतं तिकडचा आहे. अगदीच. आणि मी हे ऐकलेलं की श्रीमंती कुठे मोजतात, तर घराच्या बाहेर जितक्या चपला असतील त्याच्यावरून माणसांची श्रीमंती ओळखली जाते. म्हणजे घरात किती पैसा आहे किंवा किती आपण श्रीमंत आहोत ही सेकंडरी आहे, पण घराच्या बाहेर तुमच्या इतक्या माणसांच्या चपला आहेत तर ते घर श्रीमंतच असतं. आणि इथे सुद्धा म्हणजे माझ्याकडे प्रत्येक फंक्शनला बाहेर चपलांची रीघ असते आणि आतमध्ये शुभेच्छांची काय म्हणूया त्याला लयलूट असते. त्याच्यामुळे आय एम लकी की मी घरापासून दूर आहे, पण मला असं कधीच जाणवलं नाही की मी इथे दूर आहे. म्हणजे आम्ही गोरेगावला राहत होतो तेव्हा सुद्धा माझी पहिली फॅमिली चंदू सरांची होती, चंद्रकांत कुलकर्णींची. त्यांनी आम्हाला जाणवू दिलं नाही. माझं पहिलं डोहाळं जेवण पण त्यांनी केलं होतं तिथे घरी, अगदी पुरणपोळी वगैरे करून. किंवा अशी लोक म्हणजे आयुष्यात आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो आपण जर्नी म्हणतो, आपण त्याला प्रवास म्हणतो, तो खूप सोपा वाटला. मग ऑब्स्टॅकल्स तर येतातच की जसं तू म्हणालीस की काही वाईट विचार करणारे पण लोक असतात, पण मला असं वाटतं की माझं पारडं थोडंसं चांगल्या माणसांचं भारी असावं आणि म्हणून हा प्रवास सुखकर होत चाललाय. अगदीच. आणि मगाशी ना एक प्रश्न विचारलेला मी तुला की आपलं जे करिअर आहे किंवा आपण ज्या फील्डमध्ये काम करतो ते फार अनसर्टन आहे किंवा पैसा आहे नाहीये, असं आहे तसं आहे. जेव्हा काहीही घ्यायचं असतं घरात, खूप मोठी एखादी गोष्ट घ्यायची, तर आता तरी तुझ्याकडे सेव्हिंग असेल, पण जेव्हा आधी आत्ता घ्यायचं हे सगळं किंवा लेक झाली, करेक्ट, ती सेव्हिंग कशी केलीस किंवा ते EMI ची जुळवाजुळव तेव्हा कशी झाली? फ्रँकली मी आणि अभिजित असं खूप ब्लाइंडली नाही कधी जगलो. आम्ही खूप प्लॅनिंग करत हळूहळू केलं, कारण दुसरीकडून आलो होतो, नवीन शहरात आम्ही आलो होतो. त्याच्यामुळे कुठेही आपण चुकून आपल्या हातून काही जर अशा चुका झाल्या की ज्या पुन्हा दुरुस्त होणार नाहीत असं व्हायला नको होतं. त्याच्यामुळे ज्या वेळेला मी चान्स घ्यायचं ठरवलं त्याही वेळेला मला दवाखान्यात किती पैसे लागणार आहेत ते आधी जमा करून मग मी चान्स घेतला. सो तेही मी ठरवून तसा मी चान्स घेतला की नाही, अभी मेरे पास पैसा है, मग आता मी हे करू शकते. तसंच घर घेताना सुद्धा की आता आपल्याकडे काय अमाऊंट आहे आणि आपण कितीची उडी मारू शकतो. किंवा हे दुसरं घर घेताना पण माहिती होतं की ज्यादा ज्यादा क्या होगा तो वो घर है. तर जी उडी आपण घेतो तर माहिती असायला पाहिजे की आपण कुठे कमी पडलो तर आपल्या मागे काय प्रोटेक्शन आहे, आपण काय त्याला पुढे जाऊन हे करू शकतो, ती गोष्ट सुधारू शकतो. तर मग हा विचार करूनच आम्ही प्लॅन करून करतो की अनसर्टन लाईफ आहे. सो त्या बाबतीत पण सेव्हिंगच्या दृष्टीने पण प्लॅनिंग खूप आवश्यक आहे. म्हणजे मी सगळ्यांनाच सांगेन की प्लीज, पैसा खूप महत्वाचा आहे. आपण म्हणतो की पैसा नसला तरी चालतं, पण आय डोंट थिंक सो. पैसा पाहिजे तुम्हाला लोक सुद्धा तुमच्याकडे येतात, प्रेम आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहे, पण कुठेतरी आपण म्हणतो की मनी इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू बाय द थिंग्स विच गिव्स यू हॅपीनेस समटाइम्स, नॉट एव्हरी डे बट समटाइम्स. सो तो पण जपून वापरा. म्हणजे पैशाचं सोंग नाही आणता येत. नाही. आणि तुम्ही पैसा वाचवून, म्हणजे मला अभिजित नेहमी असं म्हणतो की पैसा
वाचवून वाढत नाही, पैसा कमवूनच वाढतो. हो. सो हे आम्ही दोघंही फॉलो करतो की तू म्हणशील की आता माझ्याकडे 10 रुपये तर मी 10 रुपये वाचवून 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 वापरते, तर ते करून काही फायदा नाही. अनलेस अँड अंटिल तू 10चे 20 करत नाही तोपर्यंत तू पुढे जाऊ शकत नाही. अगदीच, आणि खूप छान बोललीस तू. पण मला अजून एक विचारायचं आहे की यापुढे तू 5 BHK मध्ये गेलीस किंवा मोठ्या बंगल्यात गेलीस, तथास्तु. घरातली ही गोष्ट आहे जी मी कुठेही जाईन ना मी घेऊन जाईन अंकिता, असं काय आहे? माझे अवॉर्ड्स. कारण मी म्हटलं तसं की आम्हाला मुंबई शहराने प्रेम दिलं, खूप जवळची माणसं दिली आणि आज हे रेकग्निशन दिलं. म्हणजे आज आपण ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम केलं, ते लोकांना आवडलंय आणि याची पोचपावती तुम्हाला ह्या सगळ्या, घरात तू बघत असशील तर ह्या सगळ्या अवॉर्ड्समधनं मिळते. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणहून वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी मिळालेले अवॉर्ड्स आहेत माझे आणि अभिजितचे. आय होप दुर्वा मोठी झाल्यावर तिचे ऍड व्हावे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी नक्कीच, मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी या घेऊन जाईन किंवा निदान जतन करून तर नक्कीच ठेवीन. अगदीच. पण समिधाच्या स्वप्नातलं घर काय, म्हणजे हे तर असेल जे तू लिस्ट केली असशील की मुंबईला गेलं माझ्या घरात हे असेल ते असेल, ते सगळं इथे उतरवलंयस. पण एक अजून असतं ना स्वप्नातलं घर म्हणशील ना, तर मला फ्रँकली मी खूप वाड्यात वाढलेली आहे. म्हणजे लहानपणापासून माझा जन्म पण वाड्यात झालाय नागपूरला आणि माझं बालपण पण वाड्यात गेलंय. सो मला असं खूप पैसा बिसा आला माझ्याकडे तर मी असं वाडा वगैरे बांधू शकते कुठे. सो मला ते माझं ड्रीम हाऊस असेल असं मला वाटतं की असा एक छान मोठा आलिशान वाडा बांधावा ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतील, जुन्या पण अँटिक पण आणि नवीन लक्झरी पण. कारण मी तशी लक्झरियस जगणारी आहे. मला सगळे म्हणतात घरात की मी कुठली राणी वगैरे असती तर मी काहीच केलं नसतं. तर थोडंसं राजेशाही लाईफ जगायला मला आवडतं. नंबर 6 आहे, वृषभ रास आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं लक्झरीवाला आयटम आहे माझ्याकडे. सो तशा पद्धतीचं घर मला आवडलं असतं. अगदीच. पण मला या घराची गोष्ट मला समिधा खरंच फार आवडली आणि मी सगळ्यांनाच हे म्हणते, कारण का प्रत्येक घराची एक वेगळी गोष्ट असते. या घराची, म्हणजे या घरात मला असं वाटतं मी नागपूरमध्येच बसले, म्हणजे जर मला कोण बोललं नसतं. घर असं पाहिजे की तुला तिथे परत यावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मग ते छोटं असो मोठं असो, 1 BHK असो, 1 रूम असो, मला असं वाटतं की तिथे यावंसं वाटणं, हे फिलिंग जोपर्यंत तुझ्या घरात आहे तोपर्यंत तुझं घर घर आहे. अगदीच. आणि वाईब हा जो छोटा शब्द आहे ना तो फार मोठा असतो, कारण का या घरातून पटकन जावंसं वाटत नाही. मी अजून बसेन थोडा वेळ किंवा मी अजून थोडा टाइमपास करेन किंवा जे काही येते, पण पटकन असं कोणत्या तरी दुकानात गेलं असं की पटकन निघा यार पटकन. पण सुदैवाने माझ्या घरी ही वाईब आहे की पार्टीवाली वाईब आहे. लोक येतात खूप. माझ्या मैत्रिणी पण नेहमी म्हणतात की समिधाकडे जर जेवण असेल तर रिकामे डबे घेऊन जायचं, म्हणजे मग जाताना पण डबा भरून जायचं. सो ही जी एक वाईब असते की आले घरासारखं राहिले, उद्या मी तुलाही सांगू शकते तुला काय हवंय ते तिथे ठेवलंय, जाऊन घे. सो हे जे घरगुती आहे वातावरण ते तुम्हाला असं होतं की नाही यार इधर फिरसे आलाय. मला असं वाटतं तू परत शूटिंगला नाही पण नक्कीच नक्की नक्की. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे बोरिवलीत आहे, म्हणजे सॉरी मी सांगितलं पण सगळं जवळ आहे तुला. म्हणजे मला मी लिटरली जेव्हा आले म्हणजे भैया 1 किलो आटा भेजना ऊपर, खाली इतकं जवळ आहे. आणि लेकीची शाळा जवळ आहे, तुमचं सगळं मड आणि फिल्म सिटी याहून तेव्हा सगळं जवळ आणि खूप शांत आहे. समोर गार्डन आहे, म्हणजे त्याच्यामुळे समोर पुढे काहीच होणार नाही. त्याच्यामुळे तू ही खिडकी बघशील तर तुला मागे ग्रीन बॅकग्राऊंड दिसेल, बाकी काहीच नाहीये. कधी कधी हरिण पण येतं आमच्या पार्किंग मध्ये. किती छान. सो आणि थंडीमध्ये साधारण घरात चपला आणि स्वेटर असं सगळं घालावं लागेल अशी थंडी असते, विच इज यू कॅन्ट इमॅजिन इन मुंबई. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आय लव्ह दिस प्लेस. अगदीच. आणि मलाही फार आवडली. आणि ही होती समिधा गुरु हिच्या घराची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला जास्त आवडलाय हेही सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता समिधा सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. आणि अंकिता सोबत तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझं छान घर एन्जॉय केलं, बघितलं, तर पुन्हा एकदा आपण अंकिता सोबत एखाद्या वेगळ्या कार्यक्रमात नक्कीच भेटूया. नक्की. आणि तुम्हाला वाटलं तर माझ्या घराबद्दल छान छान कमेंट नक्की करा.
आणि अंकिताला सबस्क्राईब करा, तिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा. खूप मस्त, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.